तोच महेश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरी नक्कीच आपल्या संघासाठी नेहमीच तो करत असतो. पण महेश भोईरेचा जर विचार केला तर मागच्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक सायकल देखील त्याने फटकावली होती. तोच हा महेश भोईर. चेंडू तो या शॉर्ट मिड विकेटला, चेंडूला फील्ड केला जाईल. समीर आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. एक धाव ही धाव फलकावरती लागली जाते. फुलटा चेंडू चांगला ऑफ ड्राईव्ह इथे केलेला आहे. चेंडूला खराब फिल्डिंग. चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाजूने निघून चाललेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा येतोय चौकार. खराब फिल्डिंग आपण बघितले इथे. फुलटॉस चेंडू, नो चेंडू घोषित केलेल्या पंचाने. हा चेंडू देखील काय पद्धतीने निघून चाललेला आहे. 1+4 5 धावा धाव फलकावरती. नो बॉलचा इशारा. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन. थँक्यू डीजे. नो चेंडू म्हणजे फ्रेडचा चेंडू असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल ती म्हणजे अक्षय याच्याकडे. आणि पुढचा चेंडू आपण बघितला तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा इथे नक्कीच पाहतोय खर्च केले जात आहेत. फ्रेडची संधी अजूनही असेल. ऑन साईडला हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. समीर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये दिसतोय. फक्त एक सिंगल धाव. फ्रेडचा चेंडू होता. फायदा काही उचलता आलेला नाहीये. धावफलक 12 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 3. यानंतर होणारा मॅच साई कृपा स्पोर्ट्स राजावली आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे. वन बाउंड समोर चेंडूला इथे फील्ड केला गेलाय. खूप चांगला स्ट्रोक होता. जलद गतीने आपण पाहतोय की चेंडू फिल्डर पर्यंत पोहोचला. शतरक्षकापर्यंत पोहोचला. त्याने लगेच चेंडूला पिकअप केला. लगेच थ्रो केला. तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. 13 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अवलेसा इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न. काय स्ट्रोक केलाय. अप्रतिम. जबरदस्त. 6 धावा. षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक. नेत्रदीपक फटका. ज्या प्रकारे हा स्ट्रोक केला होता नक्कीच रोहित शर्मा विराट कोहली याची आठवण करून दिली लगेच अक्षय कोल्हा याने. त्यानंतर आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा दिली. ऑफ ड्राईव्ह इथे पाहतोय अक्षयकडनं चांगला ड्राईव्ह इथे केला गेला चेंडूला. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20 रन्स विदाउट लॉस. आपण पाहतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे हा संघ. खूप चांगली सुरुवात इथे झालेली आहे. यानंतर होणारा सामना साई कृपा स्पोर्ट्स बोलिंज आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. त्यानंतर जीवदानी स्पोर्ट्स गिरीज आणि यंग मराठा चिंचोटी असा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय जीवदानी गिरीज म्हटलं तर आपण पाहतोय आकाश धाडवी
आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आकाश धानवी यांच्या माध्यमातून आपल्याला धानवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट देखील स्पॉन्सर झालेली आहे मालिका वीरसाठी. समीर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आणि पहिला चेंडू त्यांनी ते निर्धाव हाताळलेला आहे. स्ट्राईक वरती सध्या तरी पाहतोय आपण अक्षय कोल्हा याला, ज्याच्या बॅट मध्ये 2 चौकार 1 षटकार आपण बघितलाय. एका गुडघ्यावरती बसून केल्याचा प्रयत्न सक्सेसफुल आपण पाहतोय. हा चेंडू कनेक्ट झालेला आहे. चेंडू लॉंग स्टॉप रेझर मध्ये सरळ निघून जातोय. 4 धावां करता चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. फलक 24 धावसंख्येवरती. पाहतोय की चेंडूला थोडासा वेग देण्याचा प्रयत्न होता, चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडासा भरकटला जातोय समीर. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर खूपच बाहेर निघून गेला. पंचाने त्याला दंडित केला गेला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव 25 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. चेंडूने उंची गाठलेली आहे. पाहूया लांबी किती गाठली जाईल. झेल इथे पकडला गेलाय. उंची गाठली होती, लांबी गाठलेली नाही आहे आणि चांगला झेल तिथे पकडला गेलाय. फलंदाज ठरतोय फेल. लग्नालू आम्ही लग्नालू, लग्नात नाचाई मजा ये. आम्ही लग्नालू लग्नालू आम्ही लग्नालू, लग्नात नाचाई मजा ये. आम्ही लग्नालू. थँक्यू डीजे. पहिला धक्का आपण पाहतोय इथे दिला गेलाय. पहिली विकेट इथे गमावलेली आहे 25 धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 3, म्हणजे 9 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडूमध्ये 25 धावा या धाव फलकावरती लागल्या आहेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 9 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे संघ. सध्या तरी नव्याने आलेला फलंदाज रोशन. फुलटा चेंडू ऑन साईडला हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. शतरक्षक आहे. दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या जातात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धाव्यांची धावफलक 27 धावसंख्येवरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. अवलेचा चांगला स्ट्रोक, मात्र महेश आहे त्या क्षेत्रामध्ये. खूप चांगला झेल. आणखीन एक फलंदाज ठरतोय फेल. परीक्षा झाली आता लग्न हो आली. परीक्षा झाली आता लग्न हो आली. आपलं टेन्शन हो सगळं मिटल, आपलं टेन्शन हो सगळं मिटल. औंधा लग्नात जाऊनच आहे एकतरी पुरी पटल. आपू लग्नात जाऊन. आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर समीर बॉलिंग मार्क वरती आला आणि समीर याने पूर्णतः कमबॅक केलेला आहे. इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, मात्र शतरक्षकाला निवडलाय. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी विशाल थापड आहे. निलेश बरफ आपण पाहतोय जो स्ट्राइक वरती आहे. निलेश बरफ ऑन स्ट्राइक. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी विशाल थापड. पहिला चेंडू निर्धाव हाताला गेलाय. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, मात्र हे तिसरं षटक आपण पाहतोय डॉट चेंडूने सुरुवात झालेली आहे. समीरनं कमबॅक केला होता. विशाल देखील कमबॅक करताना दिसतोय. कुठ्यापासून चेंडू कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. कदाचित दुसरी धाव देखील पूर्ण होईल, कारण क्षेत्ररक्षकाकडनं थोडासा फंबल झालेला आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसवला जातोय. तो म्हणजे 29 धावसंख्येवरती 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अवलेच पाहता आपण चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेल होण्याची दाट शक्यता. यस, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आयाराम गयाराम अशी स्थिती धावफलकावरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेट्स इथे नक्कीच डाऊन होताना दिसत आहेत. ज्या प्रकारे समीर याने कमबॅक केला, त्याच प्रकारे विशाल देखील कमबॅक करताना दिसतोय. थँक्यू विजय. चला, विनंती आहे साईकृपा बोलिंज आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी दोन्ही संघाच्या संघानिकाला विनंती आहे की टॉस करण्यासाठी यायचं आहे. ऑन साईडला चेंडू ते खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. 100 चेंडूला फील्ड करायचं होतं, मात्र फील्ड करू शकलेला नाहीये. तोपर्यंत 2 धावा ह्या पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळतपी बाकी आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. हा चेंडू आपण पाहतोय ऑप्शनमध्ये खूपच बाहेर निघून गेलेला आहे. एक्स्ट्रा धाव. हा चेंडू देखील आपण पाहतोय खूपच बाहेर निघून गेलेला आहे. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलं की हा चेंडू देखील वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धावा धावफलकावरती. अवलेच मात्र चांगला स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. हा चेंडू जास्त त्याला मेहनत देखील करावी लागलेला नाही आहे. समीर याने आतापर्यंत आपण पाहतो की 3 झेल इथे पकडलेले आहेत. या षटकातील मला वाटते अजूनही 1 चेंडू बाकी असेल. 1 चेंडू तरी बाकी आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चांगला प्रहार झालेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या काळी येतोय आणि हा झेल इथे पकडला जातोय. थँक्यू. चला, पानखंडा स्पोर्ट पानखंडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे त्वरित. आम्ही वारंवार सूचना देतोय. आपला संघनायक अजूनही आलेला नाहीये. साईकृपा बोलिंज आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच आहे. बोलिंज संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे. आम्ही वारंवार सूचना करतोय तरी देखील आपला कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. जो इनिंग ब्रेक आपल्याला मिळतोय त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार, त्याची आपण दक्षता घ्यायची आहे.
तर सन्माननीय मुकेशजी पवार साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. सन्माननीय मुकेशजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. आपण पाहतोय टॉसची ओळख करून देऊया. एका बाजूने बीजेपी आहे तर एका बाजूने ACA. कोण कॉल देतोय? AC असा कॉल आहे आणि ACA असा आलेला आहे. पाहुण्यांचे आभार असतील. आपण टॉस बॉक्स मध्ये आलात. टॉस जिंकलेला आहे पानखंडा स्पोर्ट पानखंडा B या संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यामागचं कारण सांगू शकाल? तेवढं अजून सांगू शकत नाही. पहिली मॅच आहे आमची. काल आपण बघितलं की पानखंडा स्पोर्ट पानखंडा A या संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि त्यांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. आज तुमचा संघ पाहतोय सुपर 4 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल. हां नक्कीच. आपल्याला शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. तुषार टॉस गमावलेला आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध. म्हणजे टॉस जिंकला असता तुम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. या अगोदर कधी या मैदानावरती केलात तुम्ही? हो केलं गेल्या वर्षी. मातीची पिच होते असेल म्हणजे तुम्हाला या मैदानाचा अंदाज आहे कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये एखादी धावसंख्या असेल मनामध्ये? 45 ते 50 पर्यंत. ही धावसंख्या सेफ असेल या मैदानावरती? हो नक्की. असे कुठले गोलंदाज असतील जे ज्या धावा कधी राहतील त्या डिफेन्स करतील? सिद्धेश, मी आहे, साहिल आहे, समीर आहे. जास्त वेळ घेत नाहीये. सामना देखील सुरुवात होतोय. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते सज्ज आहेत गुरुनाजी तांडेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीप. सामन्याला सुरुवात होते. या पुढचा चेंडू आबल मुझे मार. स्क्वेअर लेग पंचांच्या वरून चेंडू सीमा रेषा पार. येतोय षटकार. थैंक यू डीजे. आगाज हुआ है, अंजाम अभी बाकी है. आपकी पारी हमने देखी है, दुसरी पारी अभी बाकी है. खरोखर जबरदस्त सुरुवात जितेंद्र याच्याकडून. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतो. मिडॉनच्या दिशेला जातोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या 7. 34 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 7. मागच्या सामन्याचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 34 धावेची गरज असताना अवघ्या 9 चेंडू मध्ये 34 धावा जमवलेल्या होत्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज निलेश. रायडम ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू इनसाइड एज घेऊन गेलेला होता. बॅकचा कडा घेऊन गेलेला होता चेंडू, परंतु चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक निलेश परब याच्याकडून. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतो लगापच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतंग होते इथे. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. जर विचार केला या स्पर्धेचा तर या स्पर्धेसाठी जे जोड पंच आहेत आपण बघतोय. नॉन स्ट्राईक चॅनवर आपण बघतोय सुरेंद्र सरांना. त्याचवेळी स्ट्राईक चॅनवर आपण बघतोय प्रदीप सरांना. खरोखर अप्रतिम पंचगिरी झालेले आहेत. आणि जर मॅचचा विचार केला ना तर गुणलेखक आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. खरोखरच चांगली गुणलेखकाची भूमिका बजावत आहेत. आणि जर क्रिकेटचा विचार केला ना तर गुणलेखक आणि पंच ही जोडीचा जर विचार केला ना तर फॅविकिक सारखी ही जोडी आहे. बघा एक वेळ समालोचक नसला तरी स्पर्धा चालू होईल, परंतु गुणलेखक आणि पंच जर मैदानामध्ये नसतील तर कुठलीही स्पर्धा ही पूर्ण होणार नाही. तर खरोखरच चांगली पंचगिरी. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. थोडासा दबाव आहे कारण अवघ्या 2 चेंडू मध्ये 7 धावा दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर चांगला कमबॅक सुद्धा केलेला आहे. जे टार्गेट असेल 34 धावांचं लक्ष आहे अवघ्या 18 चेंडू मध्ये. तर निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला.
शतरक्षक आहे, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 8 धावा झालेल्या आहेत. खरोखर ते 3 दिवसामध्ये आपण बघतोय चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे ते फलंदाजाला, परंतु यष्टीरक्षक इथे फसलेला आहे. क्या बात है, जिथे एक सुद्धा धाव नव्हती तिथे 3 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. अशा प्रकारे पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 11. अजूनपर्यंत विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 23 धावांची. 12 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. बघा मागच्या सामन्याचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 34 धावा हव्या होत्या, परंतु क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण आहे 12 चेंडू आणि 23 धावाची गरज. तर गोलंदाज यावेळी येतोय गोलंदाजी मार्कवर रोशन. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. स्लिपच्या दिशेला चेंडू जातोय. तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 12. 1 बाद 12 अशी धावसंख्या आहे. 34 धावांचा पाठलाग करताना चांगली गोलंदाजी करावी लागेल रोशन याला. बघूया रोशन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडून इशारा येतोय. पंचांनी कळवायचं आहे. बॅटचा कडा घेऊन गेलेला आहे की चेंडू. यस, मला वाटतंय फलंदाज बाद आहे अशी शंका यष्टीरक्षकाच्या मनामध्ये आहे. तर पंचांनी कळवायचं आहे हा कुठल्या हिस्साबाने म्हणजे काय प्रकारे थर्ड अंपायरच्या कडे निर्णय दिलेला आहे. आउट. तर आपल्याकडे एक नियम आहे, अल्ट्रा एजचा नियम आपल्याकडे अजूनपर्यंत लागू केलेला नाही आहे.
तर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. पंच आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. जो निर्णय असेल तो देतील. प्लीज तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर हा चेंडू वाईट चेंडू आहे असा पंचांकडून इशारा येतोय. एका धावेने संघाची धाव संख्या 13 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. रोशन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आपल्या दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगअपच्या दिशेला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक दूर आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषे पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. थँक्यू डीजे. 4 धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 17 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नंबर 3 चा फलंदाज बघतोय समीर. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर निलेश याच्या 11 धावा आलेल्या होत्या परंतु पुन्हा एकदा कमबॅक करताना बघतोय की काय रोशन याच्या मार्फत दुसरं षटक आदळलं जाते. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खरोखरच चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. सातत्याने 3रा दिवस या स्पर्धेचा आजचा बघतोय आणि या 3ऱ्या दिवसामध्ये अप्रतिम पंचगिरी. पंच बघतोय आपण सुरेंद्र सर. त्याचवेळी बघतोय प्रदीप सरांकडून रोशन गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू यार्क करण्याच्या प्रयत्नात बॉल मिड विकेटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला गेला आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा जे लक्ष आहे 34 धावांचं. दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. दुसऱ्या षटकामध्ये बघायला गेलं तर 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चांगला कमबॅक बघायला मिळतो ह्यावेळी आपल्याला अष्टभुजा लहुपाडा संघाकडून. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. अशामुळे विकेटचं पतंग होते या चेंडूवर. तर समीर हा फलंदाज बाद होतोय. समीर याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. महेश सारखा एक फलंदाज मैदानामध्ये येतोय ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला होता. यावेळी चांगली डिलिव्हरी मानावी लागेल. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला रोशन याच्याकडून. जर महेश याचा विचार केला गेला तर मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. 37 धावांची एक झंझावत पारी आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. त्याच कामगिरीची अपेक्षा असेल पुन्हा एकदा अष्टभुजा लहुपाडा संघाकडून. त्यांच्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे कारण दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या बघायला गेली तर धाव संख्या झालेली आहे ती 20 धावा. 7 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू लॉगअपच्या वरून सीमा रेषा पार. हा येतोय षटकार. कम ऑन डीजे. तुझे
मी पहिली दार मला दिल सुरनाए मी प्यार तुनावर करनाए मी करनाए थँक्यू डीजे. जशी अपुरी पारी सोडून गेला होता तशीच पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. खेळाडू कक्षामधूनच सट होऊन आलेला आहे हा फलंदाज. मागच्या सामन्याचा विचार केला तर नाबाद 37 धावा आणि ह्या पारीचा विचार केला तर अवघ्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे या खेळाडूने. आता मात्र बघायला गेलं तर धावसंख्या झालेली आहे 26 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 8. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. बघा मागच्या इनिंग मध्ये 37 धावा. या इनिंगचा विचार केला तर 2 चेंडूवर 6 धावा. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर महेंद्र. बघूया आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर 22च्या रूपाने ह्या 2 धावा येतात. बघा सॉरी 1 धाव येते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू असताना 1 धाव पूर्ण केली गेली. बघा भरपूर मोठी चूक झाली मी तर म्हणेन. एक धाव फार महत्वाची आहे बेलकडे संघासाठी कारण 8 धावींची गरज होती आणि आता मात्र 7 धावींची गरज आहे. चेंडू बाकी ते 5. नक्कीच विचार केला ना तर माझ्या मताने की महेश याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला गेला कारण महेश हा इनफॉर्म फलंदाज आहे. मागच्या सामन्याचा विचार केला तर ह्या सामन्यामध्ये सुद्धा बघायला गेला तर 2 चेंडूमध्ये 7 धावा म्हणजे महेश याला इथे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलेला गेला होता आणि त्याच्यामध्ये सफल सुद्धा झालेले आहेत ते. अशा प्रकारे मागच्या चेंडूवर 1 धाव आलेली होती आणि हा चेंडूचा विचार केला तर निर्धार चेंडूची जी समाप्ती होती. चांगला कमबॅक महेंद्र याच्याकडून. निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू नक्कीच लाख मोलाचा असेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेड या टीमसाठी. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती मात्र जो बॉलर पाहतोय आपण महेंद्र त्याला चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर करता आला नव्हता आणि आपण पाहतोय की 1 धाव ही कंप्लीट झाली होती. आता मात्र आपण बघतोय की अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 7 धावींची गरज आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. नक्की 4 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. महेंद्र सारखा चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 2 चेंडूचा विचार केला तर ह्या 2 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे. तर स्ट्राईकचा विचार केला तर महेश सारखा एक खंदा फलंदाज आहे ज्याच्याकडून खूप सारी अपेक्षा असतील अष्टभुजा लहुपाडा संघाला. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला कारण चांगला विचार होता हा. कारण पुन्हा एकदा महेश याच्याजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय. धावचीच्या रूपाने गडी सुद्धा बाद झालेला आहे परंतु समोरच्या संघाला त्याचा काही फरक पडत नाही. अष्टभुजा लहुपाडा संघाला त्याचा काही फरक पडत नाही कारण त्यांना असं वाटतं की महेश याच्याजवळ स्ट्राईक राहणं ही खूप गरजेचं आहे कारण समीकरण आता मात्र बघतो आपण थोडंसं बदलताना दिसतंय. धावसंख्याचा विचार केला तर 28 धावा झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 3 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील त्या 6. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. यस प्रदीप खूप चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मला एक क्षण असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल मात्र क्षेत्ररक्षकाने एंड वेली झेप घेतली चेंडूला फील्ड केलं आणि आपण पाहतोय विकेट किपरच्या दिशेने आपण पाहतोय तो चेंडू फेकला गेला. तोपर्यंत आपण बघतोय की महेश याला स्ट्राईक वरती घेऊन येण्याच्या नादामध्ये नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. नक्कीच विचार केला ना तर बूंद बूंद से घडा भरता है आणि 1-1 धावेने सामना जिंकता येतो असा विचार होतोय या क्रिकेटमध्ये. कारण बघायला गेलं तर नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि या 3 धावा आपल्या संघासाठी बोनसच्या रूपाने आलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय
आणि अशा प्रकारे विकेटचं पतंग होते आणि विकेटचा विचार केला तर महेश सारखा खंडा फलंदाज बाद होतो. खूप सुंदर झेल इथे पकडलेला आहे. हा झेल नाही तर मॅच पकडला मी तर म्हणेन, कारण महेश भोईर सारखा एक विध्वंसक फलंदाज इथे बाद होऊन माघारी परततोय. जे जाळं रचलं होतं, जे जाळं मांडलं होतं, त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा अडकला गेला मी तर म्हणेन. आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, ह्याच फटक्यासाठी तो क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि त्याने खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. एक मोठा फटका षटकार किंवा चौकार फार गरजेचा आहे. आता मात्र आपण पाहतोय की जो सामना असं वाटत होतं की अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाच्या बाजूने आहे, तो सामना आता मात्र बेलकडे संघाच्या बाजूने येताना दिसतोय. नक्कीच प्रदीप, बघा विचार करायचा गेला तर तुम्ही सांगता की महेश सारखा फलंदाज बाद होते, पण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात आणि 11च्या 11 खेळाडूंचं योगदान हे संघासाठी खूप गरजेचं असतंय. कधीही क्रिकेटमध्ये एका खेळाडूच्यावर अवलंबून राहता कामा नये, कारण 11च्या 11 खेळाडूंचा सहभाग हा खूप महत्वाचा असतो. बोलतात ना, बूंद बूंदचे गडा भरताय, तशी गरज आहे. प्रत्येक खेळाडूचं योगदान हे क्रिकेटसाठी मौल्यवान असते आणि जर एका खेळाडूवर जर तुम्ही अवलंबून राहिला तर बाकीचे 10 खेळाडू असतात हे काय कामाचे. जर विचार केला तर क्रिकेटमध्ये प्रत्येकाने आपली प्रत्येकाची भूमिका ही किती योगदायक आहे हे ठरवण्याचं काम आता मात्र करावं लागेल जयेश कडू यासारख्या फलंदाजाला. वाढू, कारण ह्या खेळाडूने सुद्धा आपल्या संघाला विजय मिळवून द्यायला हवा, कारण एका बाजूला बघितलं गोलंदाज महेंद्र खरोखरच अप्रतिम गोलंदाजी करतोय. हा पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम डिलावरी. बघा मागच्या सामन्याचा विचार केला गेला तर 12 चेंडू मध्ये 37 धावा हव्या होत्या, परंतु ह्या सामन्यामध्ये 12 चेंडू मध्ये 24 धावा ह्या खूप कठीण वाटायला लागल्या आहेत. आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. लगेच कालचा शेवटचा सामना आठवला जो सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी झाला होता. पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए आणि न्यू स्टार वसई असा सामना झाला होता. एका चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज होती आणि आपण पाहतोय सुमित याने षटकार ठोकला होता. इथे हिरो बनण्याची संधी आहे, ती म्हणजे जयेश वाडूकरे. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा, गोल्डन 6 मारावाच लागेल. ओहो, निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्सचा बेलकडे या टीमनं. अभिनंदन आणि हार्ड लक अष्टभुजा स्पोर्ट्सचा लोहपाडा टीम. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही.